पर्जन्यमापकात घोळ. शेतकरी नेते प्रदीप कदम यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. शेतकरी संतप्त. बैठकीत चांगली खडाजंगी. तहसीलदारांनी दिले वस्तुनिष्ठ चौकशीचे आदेश. सांगली जिल्ह्यातील पलूस तहसील कार्यालय परिसरात पर्जन्यमापक झाडाखाली बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचं संतापाचं वातावरण आहे. झाडाखालीच पर्जन्यमापक बसवला असल्यामुळे पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद होत नाही आणि त्यामुळे फळपीक विम्यात पलूस परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी विमा कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवेदन सादर केलं. पर्जन्यमापक तातडीने योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, दोषींची चौकशी करून कारवाई करावी, तसेच येळावी, भिलवडी आणि अंकलखोप येथील पर्जन्यमापकांच्या नोंदीच्या आधारे पलूस परिसरातील शेतकऱ्यांना योग्य फळपीक विमा भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आज माननीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कालही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये क्लायमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल कागदपत्र अर्धवट असल्यामुळे योग्य माहिती न दिल्यामुळे आज परत बैठक घ्यावी लागली. तर या बैठकीमध्ये सर्व बाबी विचारात घेता शासनाचं JR, या बाबतीत असलेल्या गाईडलाईन्स आणि कंपनीनं बसवलेलं वेदर स्टेशन, तर या सर्व बाबी तपासल्यानंतर काल आम्ही सगळ्यांनी स्थळ पाहणी पण केली मान्य तहसीलदार मॅडमच्या उपस्थितीमध्ये. तर त्यामध्ये असं निदर्शनास आलं की जवळजवळ 3 वर्षापासून ते वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवलेलं आहे. कुठल्याही नियमाचं पालन करण्यात आलं नाही, कुठल्याही निकष, अटी, शर्ती सर्व उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा डेटा हा महावेदला गेलेला आहे. महावेदनं तो कंपनीला, इन्शुरन्स कंपनीला कळवलेला आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयाचं नुकसान पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालंय आणि फक्त पलूसच नव्हे तर पलूस मधल्या असलेल्या सर्व मंडल मध्ये जे वेदर स्टेशन बसवलेले आहे त्या सुद्धा वस्तुस्थिती हीच आहे. तर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने हे वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवल्यामुळे, सर्व अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे पलूस तालुक्यातील कोट्यावधीचं नुकसान गेले 3 वर्ष झालं होत आहे. या बाबतीत सद्यस्थिती आणि वस्तुस्थिती बघून अहवाल देण्याचं आश्वासन आज या ठिकाणी कृषी विभाग आणि संबंधित कंपनीने दिलेलं आहे. याबाबतचा योग्य तो अहवाल आल्यानंतर जे तालुकास्तरीय कमिटीचं प्रोसिडिंग जिल्हास्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल आणि शेतकऱ्यांना या बाबतीत न्याय देण्याचा आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करतोय. जर या पद्धतीनं तांत्रिक आणि वस्तुस्थिती न्याय अहवाल गेला नाही तर याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी लोकांना लाभ मिळण्यासाठी आणि या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतोय. वस्तुस्थिती अहवाल जर गेला नाही तर याबाबत जिल्हास्तरीय आणि संबंधित गरज पडली तर कृषी मंत्र्यांपर्यंत आम्ही धाव घेणार आहोत. धन्यवाद. आज पलूसमध्ये तहसीलदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली फळपीक विमा संदर्भाची बैठक झाली. त्या बैठकीला आपले प्रदीप आप्पांनी जे मुद्दे आता मांडलेले आहेत ते अत्यंत शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे मुद्दे होते की जेणेकरून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची मिळालेली नाही त्या संबंधित होते. 3 वर्षापासून हे वेदर स्टेशन तिथलं बंद आहे पलूस तहसील कार्यालय आवारातलं आणि आज घडीला त्या वेदर स्टेशनची अवस्था बघितली तर त्याचं फेन्सिंग मोडलेलं आहे, शेजारी भिंत आहे आणि तिथं झाड तसंच आहे, अजून फक्त थोड्याफार फांद्या तोडलेल्याचा तिथं दिसून आलेला आहे कालच्या ह्याच्यात. आणि विमा कंपनीनं अजून सुद्धा तोच अहवाल दिलेला आहे की आमचं वेदर स्टेशन हे व्यवस्थित सुस्थितीत आहे असं. आणि हा अहवाल दिलेला असल्या कारणानं आजपर्यंत सगळा डेटा चुकीचाच जात होता. तर माननीय तहसीलदार मॅडम यांनी विमा कंपनीला आणि वस्तुनिष्ठ पंचनामा करून आपल्या कृषी विभागाला जी काय आत्ताची सध्या परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांच्या समक्ष आणि वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल टेक्निकल मुद्द्यांनी व्यवस्थित देण्याकरता आज मॅडमने निर्देश दिलेले आहेत. त्या संबंधित आता शेतकरी आणि आपापला पाठपुरावा करत आहेत. जे तुम्ही म्हणताय की स्टेशनचा प्रॉब्लेम आहे, तर एखाद्या दिवसाचं असं उदाहरण सांगाल का ज्या दिवशी तुमच्याकडे वेगळी नोंद होती आणि इथली नोंद वेगळी आहे? हा, आता ह्यात बघायचं झालं तर 26 मार्च दिनांक 26 मार्च 2026 रोजी या पलूस परिसरात सगळीकडे पाऊस झाला. आता 26 मार्च हा द्राक्ष हार्वेस्टिंगचा सीझन असतो. प्रत्येक द्राक्ष बागायतदार शेतात असतो, हार्वेस्टिंग सुरू असतं. तर हार्वेस्टिंग सुरू असताना 26 मार्च रोजी पाऊस पडलेला. आता आजकाल पलूसच्या सगळ्या द्राक्ष बागायतदार ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांच्याकडे AI सिस्टीमनं बसवलेले रेनगेज आहेत. तर स्वतः माझ्या शेतामध्ये 9 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि इथल्या पलूस मधल्या तहसील ऑफिस मधल्या वेदर स्टेशन मध्ये 0 मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर हा जो पाऊस पडलेला आहे आणि एवढी जी तफावत होत्या, कारण जर थोडा जरी पाऊस पडला तर इथं अजिबातच नोंद होत नाही. एकदम मोठा पाऊस पडला
तर इथं फार कमी अशी 8-9 मिलीमीटर अशी नोंद होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स हा 10 पटीच्या आसपास असा एक आमचा अंदाज आहे. आता तो किती होतोय टेक्निकली हा आता बघून त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.